गॅसवर एक मोठं भांडं गरम करायला ठेवलेलं आहे। आता हे भांडं गरम झालं की तेल घालायचे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे। तर तेल चांगलं गरम झालं की शेंगदाणे घालायचे आणि शेंगदाण्यांना आपण मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे। तर इथे असे हलवत मी शेंगदाणे फ्राय करून घेते। तर शेंगदाणे छान मस्तपैकी असे तळून झालेले आहेत। शेंगदाणे तेलातून आता बाहेर काढून घ्यायचे। तर आता सगळेच शेंगदाणे मी तेलामधून बाहेर काढून घेतलेले आहेत। आता शेंगदाणे तळलेलं जे तेल आहे त्याच्यामध्ये 1 चमचा राई, अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा वरियाळी घालायची आहे। ह्या तिन्ही वस्तू आपण फोडणीला घालायच्या। तर फोडणी छान बसली की ह्याच्यामध्ये ही मी लसूण घेतलेली आहे। लसणीच्या 15-20 पाकळ्या चेचून घेतलेल्या आहेत। चेचलेल्या लसणीचा स्वाद खूप छान उतरतो ह्या रेसिपीमध्ये। लसूण टाकल्यानंतर थोडेसे कढीपत्त्याचे पानं घातलेत। तर कढीपत्त्याचे पानं घातल्यानंतर लसूण आणि कढीपत्त्याचे पानं आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। तर आता तुम्ही बघू शकता लसूण आणि कढीपत्त्याचे पानं छान फ्राय झालेले आहेत। आता त्याच्यामध्ये आपण जे शेंगदाणे फ्राय करून घेतलेत ते घातलेत। थोडंसं मीठ घालायचं आहे। मीठ घालून झालं की इथे मी 2 चमचे मिरची घातलेली आहे। ही मिरची काश्मीरी मिरची आहे, तिखट नाही आहे। मिरची घालून मिक्स केल्यानंतर मुरमुरे घातलेले आहेत। तर हे मुरमुरे छान कुरकुरीतच आहेत, त्यांना शेकायची गरज नाही आहे। मुरमुरे घातल्यानंतर मुरमुरे आपल्याला फोडणीबरोबर छान मिक्स करून घ्यायचे। तर आता तुम्हाला असं वाटेल की हे मुरमुरे पिवळे का आहेत? तर हे मुरमुरे तांदळाचे नाही आहेत, पण मकईचे आहेत, म्हणून त्यांचा कलर पिवळा आहे। आता मुरमुरे घातल्यानंतर मुरमुरे फोडणीबरोबर मी छान मिक्स करून घेतलेत। सगळी फोडणी मुरमुऱ्यांवर व्यवस्थित बसलेली आहे। आता हे सगळं मिक्स करून झालं की शेवट ह्याच्यामध्ये आपल्याला आंबटपणासाठी थोडासा आमचूर पावडर मी घातलेला आहे। आमचूर पावडर घातला की हे छान मिक्स करून घ्यायचं। आमचूर पावडरच्या जागेवर चाट मसाला घातला तरी चालतं। चाट मसाल्याचा स्वाद पण छान उतरतो ह्या मुरमुऱ्यांमध्ये। तर आता हे सगळं छान मिक्स करून झालेलं आहे। आता गॅस बंद करायचा आहे। तर हे मुरमुरे तुम्ही असे पण खाऊ शकता। मधल्या वेळी कधी भूक लागली तर पटकन हे मुरमुरे खाता येतात। नाहीतर मग एका डिशमध्ये मुरमुरे काढून घ्यायचे, त्याच्यावर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टमॅटो आणि थोडेसे डाळिंबाचे दाणे घालून खाल्लं तरी खूप छान लागतं। वरून थोडासा लिंबू पिळायचा आणि मिक्स करून खायचं, खूप छान लागतं। ह्याच्यावर तुम्ही फरसाण येतं ना गोड, ते टाकून खाल्लं तरी ते पण खूप छान लागतं। तर फक्त फोडणी केलेले मुरमुरे तुम्ही मुलांना शाळेमध्ये पण देऊ शकता। मुलं पण खूप आवडीने खातात। माझ्या घरात तर हे दर 8-10 दिवसांनी बनतच असतं। माझ्या मुलांना खूप आवडतं। कधी हे मी तांदळाचे सफेद मुरमुरे येतात त्याचे पण बनवते। सफेद मुरमुऱ्यांना आपल्याला रेसिपी करायच्या आधी थोडेसे शेकून घ्यायला लागतात, म्हणजे ते छान कुरकुरीत होतात। तर आता तुम्हाला माझी ही चटपटीत कोऱ्या भेळची रेसिपी कशी वाटली? रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।